मित्रांनो, असं एक जादुई फळ ज्याच्यापासून जर आपण आता टॉनिक बनवून ठेवलं तर वर्षभर टिकतंय आणि तुम्हाला वर्षभर कसलंच रासायनिक पोटॅश खरेदी करायची गरज नाही पडणार. राम राम शेतकरी मित्रांनो, सध्याचा सगळ्यात जास्त खर्च म्हणजे वॉटर सोल्युबल खतावरील खर्च. आणि त्याच्यामध्ये बी जेव्हा पीक परिपक्वतेच्या अवस्थेत असतं, शेवटच्या 31-40 दिवसामध्ये जो आपण खतासाठी खर्च करतो, पोटॅशयुक्त खतं खास करून 0050 आसन परिपक्वतेसाठी, पिकाची साईज येण्यासाठी, शायनिंग येण्यासाठी, हा अतिशय सगळ्यात जास्त खर्च आहे. परंतु हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमचा हा खर्च 100% कमी होणार आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याकडं नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेलं जे बेल आहे, बेलफळ आहे, त्या बेलफळापासून आपण जैविक पोटॅश बनवणार आहोत, जे की सेम ह्याच्यासारखंच काम करतं, पोटॅशचंच काम करतं, फळाची साईज बनवण्याचं काम करतं, फळाला शायनिंग, क्वालिटी, चकाकी, परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये एकदम जबरदस्त काम करणार हे टॉनिक आहे. तर ह्याला आपण बनवायचं कसं, शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तरच सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार. कारण ह्याला 1 महिना ठेवायचे आणि तुम्ही इथं पाहू शकता 1 महिना ठेवल्याच्या नंतर माझ्याकडे हे बनलेलं आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे मला ह्याच्यातली सगळी बारकावी माहिती हे मी तुम्हाला इथं दाखवायला लागलो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण व्हिडिओला सुरुवात करू लगेच. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला हे टॉनिक बनवण्यासाठी साहित्य काय काय लागते. महत्त्वाचं साहित्य ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे की आपण आपल्या गाव लेवलला जे मंदिरं असतात किंवा शेतामध्ये जे बेल फळ किंवा बेलाचं झाड आहे, त्याला सध्या फळं लागलेले, परिपक्व अवस्थेमधले असलेले खाली पडलेले बेलफळ आपल्याला 4 किलोपर्यंत बेलफळ घ्यायचे. तर त्याच्यानंतरचं दुसरं साहित्य म्हणजे आपल्याला जवळपास 2 किलोपर्यंत गूळ लागणार आहे. आपला जो नैसर्गिक काळा गुळ आहे, ही किण्वन प्रक्रिया होण्यासाठी. आता महत्त्वाचं हे बेलफळ जे आहेत ते आपण घरी आणल्याच्या नंतर याला तुकडे करून घ्यायचे, बारीक 4-4, 5-5 पीसेसमध्ये याचे तुकडे केले, त्याची फर्मेंटेशन किंवा जी किण्वन प्रक्रिया आहे ती फास्ट होणार आहे. त्याच्यानंतर एक भरणी घ्यायची किंवा एक ड्रम घ्यायचा आहे. तुम्हाला जितक्या प्रमाणात बनवायचे ते आत्ताच बनवून ठेवा, कारण बेलफळ पुन्हा भेटत नाही. हे वर्षभर टिकतं जर व्यवस्थित हे केलं तर. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बारीक तुकडे केलेले बेलफळ, त्यात 10 लिटर पाणी, 3 ते 4 किलो बारीक केलेले बेलफळ आणि 2 किलोपर्यंत जो नैसर्गिक काळा गुळ आहे तो काळा गुळ टाकायचा आहे. हे मिश्रण व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं आहे. आता इथं महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे मिश्रण सावलीला आपल्याला 15 ते 30 दिवस हे ठेवायचं आहे. आता मी जवळपास 30 दिवस ठेवले, मागच्या एप्रिलमध्येच बनवायला टाकलं होतं मी. असं भरपूर प्रमाणातलं हे दाखवायपुरतं सॅम्पल इथं पुढं ठेवलं आहे तुम्हाला. तर ते जे 30 दिवस ठेवायचे, हे झाकण पॅक लावायचे त्याचं. त्याला काय करायचं, आपल्याला दर 4-5 दिवसाला थोडं झाकण उघडायचं आणि थोडी हवा त्यात खेळती राहून द्यायची, की जेणेकरून किण्वन प्रक्रिया व्यवस्थित होईल. आता मित्रांनो, इथं 30 दिवसानंतर मला एक आश्चर्यजनक गोष्ट पाहायला मिळाली. ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आळ्या होत्यात. मी थोडंसं घाबरून गेलो, परंतु घाबरायचं काहीच कारण नाही. 30 दिवसानंतर ह्याला व्यवस्थित सुती कापडानं गाळून घ्यायचे आणि त्या आळ्या काही घातक परिणाम करीत नाहीत. कारण 30 दिवस बंद राहिल्यानंतर 100% ते बेलफळं सडण्याची किण्वन प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे ते घाण ह्याच्यामुळे ते आळ्या ते येणारच आहेत. पण हे 30 दिवसानंतर एकदम गाळून घेतलं ना, ते आपल्यासमोर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीनं बनते. तर तुम्ही हे 30 दिवसानंतर व्यवस्थित गाळून घ्यायचे आणि गाळून घेतल्याच्या नंतर महत्त्वाचं आता याला वापरायचं कसं ते महत्त्वाचं आहे. आता याला वापरायचं जे प्रमाण आहे हे तुम्ही एकरी 10 लिटर ड्रिपद्वारे जर सोडलं पिकाच्या परिपक्वतेच्या अवस्थेत, ज्यावेळेस की पोटॅशचे खतं तुम्ही सोडतात त्याच्याऐवजी जर तुम्ही हे सोडलं, कांदा फुगवणे असेल, कांदा साईज असेल किंवा केळीची साईज असेल, घडाची एकदम परिपक्वतेची साईज बनण्यासाठी, शायनिंग, चाकाकी, क्वालिटी, त्यासाठी जर सोडलं तर एकदम जबरदस्त रिझल्ट आणि कमी पैशामध्ये तुमचं काम होणार आहे. अशा पद्धतीने सोडायचं. जर फवारणी करायची असेल तर फवारणीला 20 लिटर पंपाला तुम्ही 100 ml पर्यंत ह्याचं प्रमाण घेऊन फवारणी करू शकतात. पण जास्त करून ड्रिपनं सोडा, ह्याचा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ह्याच्यामध्ये काळजी महत्त्वाची अशी घ्यायची की तुम्ही आत्ताच ते बनवायला ठेवायचे. ह्याला जर व्यवस्थित गाळून असं पॅक करून जर ठेवलं तुम्ही, हे 1 वर्षापर्यंत टिकते. जर व्यवस्थित काळजी घेतली तर हे अशा पद्धतीने बनतं. याचा वापर करा. कसा रिझल्ट भेटतोय ती मला कमेंटमध्ये सांगा. काही तुमचे प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच 0 बजेट नैसर्गिक शेतीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन संकल्पनेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.